नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मागील व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या घटकामध्ये आपण विभाजनेच्या कसोट्या बघितल्या होत्या. त्यामधील आता या व्हिडिओमध्ये आपण प्रकार 2 यामध्ये आपण विभाजनेच्या कसोट्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न मागील काही काळात नवोदय परीक्षेत विचारण्यात आले आहेत, त्याचे स्वरूप काय होते ते थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करूया. अर्थात आपण मागील व्हिडिओमध्ये जे विभाजनेच्या कसोट्या बघितल्या होत्या त्यांचा उपयोग करून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते कशा प्रकारे सोडवायचं त्याचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, प्रकार 2 विभाजनेच्या कसोट्या. तर यामधील बघा प्रश्न क्रमांक पहिला, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निषेध भाग जातो? बघा, हा प्रश्न 2019 तसेच 2023 या 2 वर्षात विचारण्यात आला आहे. अर्थात मागील 4 वर्षामध्ये हा प्रश्न दोनदा विचारण्यात आलेला आहे. त्यामध्ये बघा प्रश्न समजून घ्या, काय विचारताय का पुढीलपैकी कोणत्या संख्येला, तर अशी कोणती संख्या आहे जिला 3, 4, 5 आणि 6 ने निषेध भाग जातो? अर्थात 3, 4, 5 आणि 6 यांची विभाजनेची कसोटी ती संख्या पूर्ण करते. तर बघा, तर आपण पर्यायी उत्तर बघितले असतात. आपल्याला 3, 4, 5 आणि 6 ने पर्यायामधील अशी संख्या शोधायची आहे जिला 3, 4, 5 आणि 6 ची कसोटी लागू पडणार. तर बघा, 3 ची कसोटी आपल्याला माहितच आहे. 3 ची कसोटी संख्येतील अंकांची बेरजेला 3 ने भाग केल्यास. 4 ची कसोटी सुद्धा माहित आहे, दशक स्थानचे 2 अंक मिळून. आता इथे पर्यायामध्ये 2च अंक आहेत, तर 2 अंक हे 4च्या पाड्यामध्ये आले पाहिजे किंवा त्यांना 4 ने निषेध भाग दिला पाहिजे. 5 ची कसोटी सुद्धा तुम्हाला माहिती आहे, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असायला पाहिजे. तर बघा, इथे 0 किंवा 5 नाही, म्हणजे ही 36 ही संख्या तर येणारच नाही. आणि 6 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे. 6च्या कसोटीनुसार ज्या संख्येला 2 व 3 ची कसोटी लागू पडते तिला 6 ने भाग जायला पाहिजे. तर आपण बघूया, यापैकी पर्याय ए 36 ही संख्या आहे, पर्याय बी 60, पर्याय सी 80 आणि पर्याय डी 90. तर बघा, 5च्या कसोटीनुसार या 36 या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे, 0 किंवा 5 पाहिजे होता, म्हणून या संख्येला 36 या संख्येला 5 ने भाग जाणार नाही. बाकी संख्येने भाग जाऊन सुद्धा ही संख्या येणार नाही, कारण की आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जिला 3, 4, 5 आणि 6 ने या चारही अंकाने किंवा संख्येने भाग गेला पाहिजे. तर 36 ही संख्या येणार नाही, म्हणून पर्याय ए तर येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये बघा, 3च्या कसोटीनुसार पर्याय बी 60 मध्ये बघा, 6 आणि 0 यामध्ये 6 आणि 0 या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास 6 अधिक 0 मिळवल्यास 6 ही संख्या तयार होते. आणि 3च्या कसोटीनुसार संख्येतील अंकांच्या बेरजेला अर्थात 6 ला 3 ने निषेध भाग जातो, म्हणजे 60 ला 3 ने भाग जातो. त्यानंतर 4च्या कसोटीनुसार सुद्धा जे 2 अंकांनी जी संख्या तयार झाली आहे 60, तर 4 ने सुद्धा भाग जाते. अर्थात 60 भागीला जर 60 भागीला 4 केले असता तुम्हाला 15 हे उत्तर मिळणार. अर्थात 15 चोक 60 होते, म्हणून 4 ची कसोटी व 3 ची कसोटी या 60 ला लागू पडते. तसेच 5 एकक स्थानी 0 किंवा 5, त्यामुळे सुद्धा 60 ही संख्या 5 ने निषेध भाग जातो. त्यानंतर 6 ची कसोटीनुसार ती संख्या सम असायला पाहिजे, तर सम म्हणलं तर एकक स्थानी 0, 2, 4 तर इथे आहे. त्यानंतर 3 ची कसोटी सुद्धा लागू पडते, म्हणून 6 ने सुद्धा भाग जातो. किंवा 6चा पाढा म्हणत असताना 6 जाई 60 होतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 60 हे होय. या प्रकारे बाकी पर्यायी चेक करता तुम्हाला आढळेल काही अंशी ही संख्या 3 ने भाग जाणार नाही. त्याच प्रकारे बाकी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 2. बघा, प्रश्न क्रमांक 2,
4 किंवा जास्त अंकाची संख्या, बघा काय म्हणताय, 4 किंवा जास्त अंकाची संख्या म्हणजेच काय, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, या प्रकारे 6 अंकी, 9 अंकी संख्या ज्याप्रमाणे असतात, तर त्या अंकाची, परंतु कमीत कमी 4 अंकाची किंवा 5-6 अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल जर, हा बघा, अर्थात या प्रश्नामध्ये जी 8 ची कसोटी आहे त्याचा नियम आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि 8 च्या कसोटीनुसार आपल्याला हा प्रश्न पर्याय तपासायचे आहे. हा प्रश्न 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. बघा, तर 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल, पण कधी असणार ते विचारलंय. तर बघा, पर्याय 1, ती संख्या सम असायला पाहिजे का? सम आहे का? सम राहणार तेव्हाच ती 8 ने विभाज्य असणार का? तर नेहमी असे होणार नाही. त्यानंतर शेवटचा अंक म्हटलाय, अर्थात शेवटचा अंक म्हणजेच एकक स्थानावरील अंक 8 ने विभाज्य असायला पाहिजे. तर शेवटचा अंक नसून 4 या कसोटीमध्ये सुद्धा आपण बघितलं की शेवटचे 2 अंक त्याला 4 ने निषेध भाग घेतला पाहिजे. 8 साठी शेवटचा अंक नाही, फक्त एकक स्थानावरील नाही, म्हणून हे सुद्धा येणार नाही. तर शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत. बघा, तर शेवटचे 2 अंक जर 4 अंकाची संख्या असेल, ते या प्रकारे तुम्ही समजू शकता. समजा ही 4 अंकी संख्या आहे, तर शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य असल्यास अशा एखादी संख्या जाणार, परंतु या प्रकारची जर संख्या असेल, तर शेवटचे 2 अंक त्याला 8 ने भाग जाणार का? नाही. आणि 8 च्या कसोटीनुसार शेवटचे, म्हणून हा पर्याय सुद्धा येणार. पर्याय क्रमांक डी, शेवटचे 3 अंक, हे 3 अंक 8 ने विभाज्य असतील त्यावेळेस ती संख्या 8 ने विभाज्य असते. अर्थातच शेवटचे 3 अंक म्हणजे एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान, या स्थानावरील अंकाची बदली न करता समजा 5 अंकी संख्या या प्रकारे आहे. या प्रकारे 5 अंकी संख्या आहे. तर यामध्ये शेवटचे 3 अंक अर्थात 448, तर या 448 या संख्येला जर 8 ने भाग जात असेल, तर मग ती संख्या 6 अंकी असू द्या, 5 अंकी, त्याला 8 ने ती विभाज्य असणार, अर्थात 8 च्या कसोटीचा नियम लागू पडणार. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर शेवटचे 3 अंक हे 8 ने विभाज्य झाल्यास ती पूर्ण संख्या 8 ने विभाजित होते. म्हणून पर्याय क्रमांक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? बघा, आपल्याला 4 पर्याय दिलेला आहे, परंतु त्यामध्ये कोणत्या संख्येला, अशी कोणती संख्या आहे तिला 18 ने भाग जातो? 2018 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि 18 ची कसोटी आपल्याला माहिती नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे 18 ला आपण या प्रकारे 2 गुणिला 9, अर्थात असे समजू शकतो आपण की 2 ने भाग जाणारी किंवा सम असणारी संख्या, परंतु जर तिला 9 ने सुद्धा भाग जात असेल 9 च्या कसोटीनुसार, सांगायचं अर्थ का अशी संख्या जी सम आहे आणि तिला 9 ची कसोटी सुद्धा लागू पडते, किंवा अशी संख्या जिला 2 व 9 या दोन्ही अंकाची कसोटी लागू पडते, तर ती संख्या पूर्णपणे 18 ने सुद्धा विभाजित होणार. तर आपण बघूया, सगळ्यात अगोदर 2 च्या कसोटीनुसार ती संख्या सम असायला पाहिजे. तर दिलेल्या पर्यायामध्ये सम असणारी संख्या ए, पर्याय सी आणि डी आहे, म्हणून पर्याय बी तर बिलकुल येणारच नाही. आणि 9 च्या कसोटीनुसार बघा, 9 ची कसोटी आणि 9 च्या कसोटीनुसार संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने निषेध भाग गेला पाहिजे. तर यामध्ये बघा 4 वेळा 6 आहे, तर 6 वेळा यांची बेरीज केल्यास किंवा सारखे अंक कित्येकदा परत परत आल्यास आपण तो अंक आणि जेवढ्या वेळ ती संख्या आली तेवढा आपण गुणाकार करतो, अर्थात 4 गुणिले 6 24, आणि 24 तर संख्येतील, हे संख्या आहे, ही 6 अंकी संख्या तयार झालेली आहे. यामध्ये या संख्येतील अंकाची बेरीज करून मिळणारी जी संख्या आहे ती 24, ती 9 च्या पाड्यात येते का, किंवा तिला
या 24ला 9ने भाग जातो का? नाही. तर त्या संख्येला 2ची कसोटी लागू पडते, परंतु 9ची नाही. अर्थात याला 18ने सुद्धा ही संख्या विभाजित होणार नाही. त्यानंतर पर्याय सी मध्ये बघा, त्यामध्ये बघा 6,66,660 ही 6 अंकी संख्या दिलेली आहे. यामध्ये 5 वेळा 6 आहे, अर्थात या संख्येतील अंकाची बेरीज ही 30 येते. 6 अधिक 6 अधिक 6 किंवा 6 5 वेळा करा आणि ते 30 होतात. त्यामध्ये 0 मिळवल्यास 30च ही संख्या होते आणि 30 या संख्येला 9ने भाग जात नाही, म्हणून पर्याय सी सुद्धा येणार नाही. आणि पर्याय डी मध्ये तुम्ही पाहू शकता 6 ही संख्या 6 वेळा आहे, अर्थात त्या संख्येतील अंकाची बेरीज 6 वेळा 6 केल्या तर त्यांची बेरीज 36 येते आणि 36 या संख्येला 9ने निशेष भाग जाणार, म्हणून पर्याय क्रमांक डी 6,66,666 या संख्येला सुद्धा 18ने निशेष भाग जाणार, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर हे आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. स्टार हे चिन्ह आहे, या चिन्हाच्या जागी अर्थात हे स्टार दिलेला आहे, च्या जागी कोणते मूल्य असल्यास 691 स्टार. बघा याच्याकडे तुम्ही व्यवस्थित बघा, तर याला 25ने निषेध भाग जाईल. परत 25 या संख्येची याची कसोटी आपल्याला विचारण्यात आलेली आहे. तर 25ने भाग जाण्यासाठी यामध्ये हे 4 अंक दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता स्टारच्या जागी कोणते मूल्य विचारले आणि ते मूल्य पर्यायामध्ये दिलेले आहे आणि ते मूल्य एक अंकी असणारे मूल्य आहे. अर्थात जी वरती ही संख्या दर्शवली आहे ती 4 अंकी संख्या आहे, ती 6,000 पासून सुरू होणारी संख्या आहे. आणि पर्यायाचा वापर करता जर आपण ए पर्याय या स्टारच्या जागी जर आपण 3 ठेवल्यास नव्याने तयार होणारी संख्या ही 6,913 आहे. तर या संख्येला 25ने भाग जाणार का ते बघायचं आहे. जर पर्याय क्रमांक बी मधील 5 अंक ठेवल्यास स्टारच्या जागी 5 मूल्य म्हणजे किंमत, तर स्टारची किंमत जी आहे ती 5 जर ठेवलं तर नवीन तयार होणारी संख्या ही 6,915 होणार. आणि पर्याय क्रमांक सी 4 हा अंक ठेवल्यास ती 6,914 होणार. त्याचप्रमाणे पर्याय डी यामधील अंक स्टारच्या जागी ठेवल्यास 6,917 होणार. परंतु आपल्याला 25ने निषेध भाग जाणारी संख्या शोधायची आहे. तुम्हाला माहितीच असेल 5च्या कसोटीनुसार एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असल्यास 5ने निषेध भाग जातो. परंतु त्याचप्रमाणे 25च्या फाळा 25 एके 25 25 दुने 50 25 तिरी 75 25 चौक 100 25 पाचा 125. थोडक्यात तुम्हाला 25च्या फाड्यामध्ये येणारे संख्याकडे तुम्हाला निरीक्षण केल्यास असे आढळणार का एकक स्थानी येणारा अंक हा 0 किंवा 5 असायला पाहिजे. तर त्यानुसारच जी संख्या तयार होणार, ज्या स्टारच्या जागी येणारा अंक जो आहे तो 0 किंवा 5 पाहिजे. आणि पर्यायामध्ये 0 दिलेला नाही, परंतु 5 हा अंक दिलेला आहे, अर्थात 30 तयार होणारी संख्या 6,915 राहील, म्हणून या संख्येला 25ने सुद्धा निषेध भाग जाणार. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. या स्टारच्या जागी 5 हा अंक इथे ठेवावे लागणार. यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न क्रमांक 5 8 10 12 या तीनही संख्यांनी बघा 3 संख्या दिलेल्या आहेत कोणत्या 8 10 12 या तीनही संख्यांनी निशेष परत निशेष म्हणजे बाकीही काही न राहता भाग जाणारी मोठ्यात मोठी बघा याच्याकडे सुद्धा लक्ष द्या मोठ्यात मोठी म्हटलंय आणि 3 अंकी संख्या कोणती 2015 यावर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न परत समजून घ्या. 3 संख्या दिलेल्या आहेत 8 10 12 आणि आपल्याकडे 8 आणि 10 ची कसोटी आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे 12 ची कसोटी सुद्धा 3 आणि 4 ची बघू शकता किंवा 2 आणि 6 ची कसोटी या प्रकारे बघू शकता किंवा 12ने त्या संख्येला भाग देऊ शकतो. तर आपल्याला अशी संख्या शोधायची ती मोठ्यात मोठी असायला पाहिजे, सोबतच 3 अंकी असायला पाहिजे. तर पर्यायाकडे
निरीक्षण केले असता मोठ्यात मोठी संख्या ही ए पर्याय आहे, त्यानंतर मोठी बी मध्ये, त्यानंतर सी आणि त्यानंतर डी असे अनुक्रमाने लावलेली आहे. तर आपण पर्यायी उत्तर परत एकदा व्यवस्थित कसोट्याचा वापर करून तपासणार. तर कसोट्याचा वापर करून तपासले असता तुम्हाला मिळणारे उत्तर शोधायचे आहे. बघा, तर यामध्ये आपल्याला 8, 10 आणि 12 यामध्ये सगळ्यात सोपी असणारी कसोटी जी आहे ती 10 या संख्येसाठी कसोटी आहे. तर एकक स्थानी 0 अंक पाहिजे. तर वरील पर्यायामध्ये 4 पर्यायामध्ये एकक स्थानी 0 असणारी संख्या ए, सी आणि डी मध्ये आहे. बी मध्ये एकक स्थानी अंक हा 5 आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर बी तर येणारच नाही. तर आता आपल्याकडे आणि मोठी म्हटलं आहे तर इथून सुरुवात करायची. ए 990 ही मोठी आहे. जर ती डी या ठिकाणी असती तर आपण त्या संख्येला अगोदर निरीक्षण केलं असतं. तर बघा, तर 8च्या कसोटीनुसार या 990, तर शेवटचे 3 अंक आहे 8च्या कसोटीनुसार 3 शून्य असावे किंवा ते 3 अंक आहे, त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो का ते तपासल्यास तुम्हाला असे आढळणार. बघा, या प्रकारे 8ने या 990 या संख्येला पूर्णपणे निशेष अर्थात 0 राहत नाही, तर 6 शिल्लक असते, म्हणून 8 या कसोटीचा नियम इथे लागू पडत नाही, अर्थात ए हा पर्याय येणार नाही. त्यानंतर सी पर्यायामध्ये बघा 960 यामध्ये तुम्ही बघू शकता 960 या संख्येला 8ने भाग जातो का, तर 8 या संख्येला 960 या संख्येला 8ने निशेष भाग जातो, अर्थात 960 या संख्येला 8ची कसोटी लागू पडणार, तसेच 10ची एकच स्थानी 0 असल्यामुळे 10ची कसोटी सुद्धा लागू पडते आणि 12ची सुद्धा कसोटी लागू पडते, कारण की 960 भागीला 12 केल्यास 12च्या पाड्यामध्ये 12 एके 12 आणि 12चा पाडा 8 वेळा म्हणल्यास 12 8 96 होतात आणि 0 अर्थातच तुम्ही या प्रकारे सुद्धा भाग देऊ शकता. 960 भागीला 12 या प्रकारे सुद्धा तुम्ही तपासू शकता. तर 990 नंतर मोठी संख्या 990 ही आहे, परंतु तिला 8ने भाग जात नाही. त्यानंतर थोडी मोठी संख्या 975 आहे, परंतु त्या संख्येला परत 10ची कसोटी लागू पडत नाही. तर म्हणून मोठी परंतु 8, 10 आणि 12ने निषेध भाग जाणारी संख्या जर असेल तर ती आहे पर्याय क्रमांक ती 960 ही होय. यानंतर प्रश्न क्रमांक 6, 16 आणि 20 ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या. बघा, परत दोन संख्या आहेत, ती 16 आणि 20 या दोनही संख्याने भाग जाणारी आणि मोठी संख्या, सर्वात मोठी संख्या कोणती हा प्रश्न विचारलाय 2012 मध्ये. तर पर्यायाकडे निरीक्षण केल्यास तुम्हाला आढळणार का सगळ्यात मोठी असणारी संख्या पर्याय सी मध्ये आहे. तर आपण पहिले पर्याय सी 80 या संख्येचा विचार करणार, त्यानंतर पर्याय क्रमांक ए 40चा, त्यानंतर पर्याय क्रमांक बी 32 आणि पर्याय क्रमांक डी शेवटी 4 याचा विचार करणार. तर बघा, आपल्याला विचारलेल्या प्रश्नानुसार 16 आणि 20 या दोन्ही संख्येने भाग जाणारी, अर्थातच त्यावेळी बाकी 0 असणारी संख्या आणि सर्वात मोठी संख्या विचारली आहे. तर पर्याय यामध्ये जी मोठी संख्या आहे ती अगोदर तपासू. तर 16चा फाळा आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. तर 16चा फाड्यामध्ये 16 85 येतात, अर्थात 80 या संख्येला 16ने भाग जाणार. त्याचप्रमाणे 20च्या फाड्यामध्ये सुद्धा 80 हा येतो. 20चा फाडा 4 वेळा म्हटल्यास, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर मोठी असणारी तसेच 16 आणि 20ने भाग जाणारी जी संख्या आहे ती आहे पर्याय क्रमांक सी 80. यानंतर प्रश्न क्रमांक 7, 42, 98 आणि 70. बघा, हे 3 संख्या दिलेल्या आहेत. 42, 98 आणि 70 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती. आता बघा, या प्रश्नामध्ये लहान संख्या विचारली आहे. 2013 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपल्याला 42 तसेच 98 आणि 70 या तीनही संख्येने भाग जाणारी आणि आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची आहे.
तर लहानात लहान संख्या पर्यायाकडे निरीक्षण केले असता पर्याय क्रमांक डी पासून सुरुवात करणार 980, त्यानंतर लहान संख्या आहे पर्याय क्रमांक सी मध्ये, त्यानंतर लहान संख्या आहे पर्याय ए मध्ये, आणि नंतर 1740 ही संख्या आहे. तर आपण सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्नाकडे पाहिल्यास 70 या संख्येने भाग देणे सोपे जाणार. हे प्रश्न तुम्ही लसावीद्वारे सुद्धा सोडवू शकता, परंतु लसावी हा घटक अभ्यासक्रमातून वगळला असल्यामुळे आपण त्याचा उपयोग करणार नाही. तर बघा, तर आपण दिलेल्या संख्येला सगळ्यात अगोदर 70 या संख्येने भागून पाहणार आहोत. तर ते बघा, ते याप्रमाणे 980 या संख्येला 70 ने या प्रकारे भाग दिल्यास पूर्णपणे भाग जातो का ते आपल्याला पाहायचं आहे. 70 या संख्येने 980 या संख्येला भाग जाणार. त्याचप्रमाणे आपण 70 ने 1070 या संख्येला सुद्धा भाग देऊन पाहणार. तर 1070 या संख्येला 70 ने भागले असता जे तुमचं उत्तर येणार, तुम्ही या प्रकारे सुद्धा भागाकार करू शकता. 1070 भागीला 70 या प्रकारे सुद्धा तुम्ही भाग देऊ तपासून पाहू शकता. तर 1070 या संख्येला 70 ने भागले असता तुमचे उत्तर भागाकार हा 15 येणार आणि बाकी 2 येणार, अर्थात पूर्णपणे निषेध भाग जाणार नाही. म्हणून या संख्येला 70 ने भाग जाणार नाही, म्हणून बाकी संख्येने भाग जाऊन त्याचा उपयोग नाही. आपल्याला या तीनही संख्येने भाग जाणारी आणि त्यातही लहान संख्या शोधायची आहे. तर पर्याय क्रमांक सी हा येणार नाही. त्यानंतर 1470 या संख्येला सुद्धा 70 ने भाग देऊन पाहायचे आहे, तपासायचे आहे. तर बघा, या संख्येला सुद्धा तुम्ही भाग दिल्यास तुम्हाला पूर्णपणे भाग जाणार, अर्थात या प्रश्नाचे उत्तर त्यावेळी 21 असणार आणि बाकी 0 राहील, अर्थात या संख्येला सुद्धा 70 ने भाग जातो. त्यानंतर 1740 या संख्येला सुद्धा 70 ने भाग देऊन पाहिल्यास यावेळी सुद्धा पूर्णपणे भाग जाणार नाही, भागाकार 24 येणार आणि बाकी 6 येणार. तुम्ही या प्रकारे तपासून पाहू शकता, अर्थात ही संख्या सुद्धा 70 ने भाग जाणारी नाही. तर आता आपल्याकडे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी या दोनच संख्या आहेत, ज्याला 42 आणि 98 सुद्धा आपल्याला भाग देऊन पाहायचे आहे. आपण या दोन्ही संख्येला भाग देऊन पाहिल्यास तुम्हाला असे आढळणार का 1470 या संख्येला सुद्धा 42 ने भाग देऊन पाहिल्यास, तसेच 1470 या संख्येला 98 या संख्येने सुद्धा भाग देऊन पाहिल्यास पूर्णपणे निषेध भाग जाणार, अर्थात त्यावेळी बाकीही 0 असणारच. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 8, 413 मधून कोणती लहान संख्या, बघा लहान संख्या विचारल्या आहे, 413 मधून कोणती लहान संख्या वजा केल्यास, वजा अर्थात मायनस करायचे आपल्याला, कट करायचे केल्यास शिल्लक म्हणजे बाकी असणाऱ्या संख्येला 13 ने पूर्ण भाग जाईल. बघा, प्रश्न नीट एकदा परत समजून घ्या. 2012 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. तर 413 ही संख्या आहे, या संख्येमधून कोणती लहान संख्या वजा केल्यास, तर ती संख्या कोणती असेल ती पर्यायामध्ये दिलेली आहे. त्या संख्येला या 413 मधून या प्रकारे आपण जी वजा करणार, अर्थात पर्याय ए जर वजा केलं तर नव्याने तयार होणारी संख्या ही असणार आहे 401. जर 413 मधून आपण 10 वजा केल्यास नव्याने संख्या तयार होणारी आहे 403. या प्रकारे 413 मधून सी हा पर्याय, सी ही संख्या जर वजा केलं तर येणारे उत्तर आहे 402. परंतु आपल्याला लहान संख्या म्हटलं आहे तर तुम्ही 7 पासून सुद्धा सुरुवात करू शकता. तर त्या जी संख्या मिळणारी ही जी संख्या आहे तिला 13 ने पूर्ण भाग जाईल असे विचारले आहे. तर त्यासाठी तुम्ही या प्रकारे सुद्धा प्रश्न सोडवू शकता. 413 भागीला 13 हे करून पाहिल्यास जे बाकी येणार ती
संख्या या संख्येतून वजा करायचं हे आपल्याला समजून जाणार. तुम्ही पाहू शकता ही 2 अंकी संख्या आहे 13, तर इथे 2 अंकी संख्येचा विचार करू भागाकार करताना. तर 13चा फळा 3 वेळा म्हटल्यास 39 होणार. 41 मधून 39 गेले तर 2 उरणार आणि त्यानंतर हा 3, त्यानंतर 13 एके 13, 23 मधून 13 गेल्यास 10 ही संख्या उरणार. अर्थात काय, तर 413 या संख्येतून 10 वजा केल्यास जी संख्या आहे 403 ही उरते आणि या 403 ला 13 ने पूर्णपणे भाग जाणार. तर आणि आपल्याला विचारलं काय, या 413 मधून कोणती लहान संख्या वजा करायची आहे, तेव्हा ती शिल्लक असणारी संख्या ही राहील आणि हिला 13 ने भाग जाईल. तर ती संख्या जी वजा करायची आहे ती संख्या आहे 10. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 10 ही होय. यानंतर प्रश्न क्रमांक 9. एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा अर्थात मायनस केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. 2018 आणि 22 या 2 वेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न परत एकदा नीट वाचा आणि समजून घ्या. एका संख्येमधून म्हटलाय आणि तिच्या अंकाची बेरीज, तर संख्या 2 अंकी असू द्या 3 अंकी असू द्या, त्याची जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज त्याच संख्येमधून वजा करायची आणि मग जे नव्याने संख्या मिळणार आहे त्या संख्येला नेहमी हा शब्द वापरलाय. नेहमी भाग जाऊ शकतो, एकचदा नाही तर नेहमी भाग जाऊ शकतो. तर ते कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाणार, तर ती 2 ने भाग जाऊ शकतो नेहमी, किंवा 5 ने, किंवा 8 किंवा 9 या संख्येने. तर त्यासाठी आपल्याला एखादी संख्या आपल्याला पडताळणीसाठी घ्यायची आहे आणि या प्रकारच्या प्रश्नामध्ये जेव्हा पडताळणीसाठी आपण संख्येचा वापर करत असतो तेव्हा एक विषम संख्या घ्यायची आणि एक सम. तर बघा, तुम्ही आपल्या मनातील संख्या सुद्धा घेऊ शकता. आता मी इथे 12 ही एक सम संख्या आणि 21 ही एक विषम संख्या घेते. तर बघा, आता या 2 संख्या मी पडताळणीसाठी घेत आहे. तर बघा, म्हटलेल्या प्रश्नानुसार एका संख्येमधून, तर ती कोणतीही असू शकते, सम, विषम, 2 अंकी, 3 अंकी, तर एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, तर वजा या 12 मधील जे अंक आहे 1 आणि 2, अर्थात 1 आणि 2, तर यांची बेरीज होते 3. अर्थात आपण काय करणार, तर या 12 मधून 3 वजा केलं, उत्तर काय येतं, बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला, तर मिळणारी संख्या काय आहे 9. त्याचप्रमाणे 21 मधील अंक 2 आणि 1 यांची बेरीज 3, तर 21 मधून 3 वजा केल्यास येणारे उत्तर आहे, येणारी संख्या, मिळणारी संख्या 18. तर या 2 संख्येला 9 आणि 18ला नेहमी भाग जाऊ शकतो. 2 ने जाणार का, नाही. एकचदा जाणार, पण इथे नाही जाणार. विषम सम संख्येला किंवा दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो का, नाही. 5 ने जाणार का, नाही. 8 ने जाणार का, नाही. तर 9 या संख्येने नेहमीच भाग जाणार. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा आणि शेवटचा. यामध्ये बघा, 13,013 ही संख्या 13 ने निशेष आहे. अर्थात काय, 13,013 या संख्येला 13 ने निशेष भाग जातो, बाकी त्यावेळे 0 असते. तर 14 ने सुरू होणारी आणि 13 ने पूर्ण भाग जाणारी, बघा काय म्हणतायत, 13,013 ही संख्या 13 ने निशेष आहे, अर्थात ती पूर्णपणे भाग जात आहे. परंतु 13,013 ही संख्या 13 ने सुरुवात होत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आता 14 ने सुरू होणार, परंतु 14 ने भाग जाणारी नाही. तर बघा, 13 ने सुरू होत आहे आणि 13 ने निश्चित भाग जात आहे, परंतु इथे 14 ने सुरू होणारी आणि 13 ने पूर्ण भाग जाणारी, त्यातही सर्वात लहान 5 अंकी संख्या, बघा सर्वात लहान म्हटलाय आणि 5 अंक असणारी संख्या शोधा. 1995 आणि 2003 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर पर्यायी उत्तराकडे तुम्ही पाहिले असता तुम्हाला दिलेल्या पर्यायातील सर्व संख्या या 5 अंकी आहेत, परंतु लहान संख्या असा उल्लेख केलेला आहे. तर सगळ्यात अगोदर पर्यायामध्ये जी लहान संख्या आहे तिचा विचार करू. तर लहान संख्या दिलेल्या पर्यायामध्ये 14,001 ही आहे. तर या संख्येला आपण, आणि ती बघा पर्यायामध्ये सगळ्या संख्या ज्या आहेत त्या 14 ने सुरू होत आहेत आणि लहान असणारी बी या पर्यायामध्ये आहे. तर आपण या संख्येला सगळ्यात अगोदर 13 ने भाग देऊन बघणार. ते या प्रकारे बघा, 14,001
भागीला 13. तर 13 ही संख्या 2 अंकी आहे, तर 2 अंकी संख्येचा विचार करू तर 13 एके 13 या प्रकारे 14 ने सुरू होणारी आणि त्यातही लहान 5 अंकी संख्या आणि 13 ने पूर्ण भाग जाणारी संख्या ही पर्याय क्रमांक बी 14,001 ही. तर या प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रकार 2 विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते पाहिलं. त्यामध्ये थोडं तुम्हाला प्रश्नाचे स्वरूप समजल्या जाणवणार की सगळ्यात लहान संख्या विचारतात किंवा भाग जाणारी मोठी संख्या सुद्धा विचारली जाऊ शकते.